मराठी कथा नावाची लक्ष्मी. सर, असा दूरवरून आवाज ऐकू आला. तसेच आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर कडेवर एक लहान मूल घेऊन येणारी बाई दृष्टीस पडली. जेमतेम 20-22 वर्षाची ती पोरगी, परंतु वयाने वयस्कर वाटावी अशी दिसत होती. जवळजवळ पळतच ती माझ्या जवळ आली. मी काही बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली, सर, मला ओळखलं का नाही का तुम्ही? मी नकारार्थी मान हलवून नाही एवढंच उत्तर दिलं. ओळखीचा चेहरा वाटत होता, परंतु नाव व गाव लक्षात येत नव्हते. शेवटी तिनेच सांगितले, सर, मी वर्गात उशीर येणारी आणि अर्धा तास आधीच जाणारी. तिचे शब्द अर्धवट तोडतच मला तिचे नाव आठवले आणि म्हटलो, तुझे नाव लक्ष्मी ना? जवळजवळ 10-12 वर्षांनी तिची भेट झाली. तिची ती अवस्था पाहून तिला अनेक प्रश्न विचारून तिची माहिती काढली. मनोमन खूप दुःख वाटलं. तेवढ्यात माझी बस असल्यामुळे मी तिचा निरोप घेतला आणि शाळेला जाणाऱ्या बसमध्ये एका खिडकीपाशी येऊन बसलो. बस वेगाने धावत होती. अनेक लहान मोठी झाडे त्याच वेगाने मागे जात होती. माझं मन सुद्धा 10-12 वर्षापूर्वीच्या गावातील शाळेला जाऊन पोचले. गावात पहिली ते 7वी वर्गापर्यंतची सरकारी शाळा होती. गावात सर्वच जातीचे लोक समान अशी होती, परंतु हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच लोक सदन होते. तर बाकी सर्व मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबी होती. शाळेतील मुलांचा गणवेश, त्यांचे दप्तर, राहणीमान पाहून मनाला थोडा उत्साह आला. या ठिकाणी काहीतरी निर्माण करायचे आहे या निश्चयाने 7व्या वर्गाची हजेरीपट घेऊन वर्गात प्रवेश केला. वर्गात एकूण 20 मुले, त्यापैकी 8 मुली होत्या. परिस्थिती बऱ्यापैकी. मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकानंतर एक हजेरी देत होते. लक्ष्मी असे नाव उच्चारताच तिची मैत्रीण म्हणाली, सर, ती येईल एवढ्यात. थोड्याच वेळानंतर ती आली. मी तिच्यावर रागवणार होतो, परंतु तिची अवस्था पाहून मला तिच्यावर कीव आली आणि वर्गात बसण्याची परवानगी दिली. गरगरीत गोल चेहरा, केस विस्कटलेले, अंगावर फाटलेले कपडे आणि घाईघाईत ती शाळेला आली आहे असे वाटत होते. यापुढे उशिरा यायची नाही अशी तंबी देऊन तिला वर्गात बसवले. वर्गातील मुलांची चाचणी घेऊन कोण कसा आहे हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारले. तेव्हा सर्वांच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तिचे हात वर होते. लक्ष्मी चुणचुणीत, चाणाक्ष व हुशार आहे असे माझ्या बुद्धीने तेव्हाच हेरले. दुपार टळली होती. शाळा सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी असताना ती दबक्या पावलांनी माझ्याजवळ आली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली. असे तिचे रोजचेच होते, परंतु या गोष्टीचा छडा लावायचा या हेतूने एके दिवशी शाळेत लवकर आलो आणि सरळ लक्ष्मीचे घर गाठले. मारुतीच्या पारासमोर असलेले झोपडं म्हणजे लक्ष्मीचं घर. लक्ष्मी अशी हाक दिल्याबरोबर ती झोपडीच्या बाहेर आली. हात पिठाने माखलेले ती भाकरी करीत होती. बाजूलाच तिची 2 भावंडे खेळत होती. घरात दुसरे कोणी नव्हते. मी म्हटलं, लक्ष्मी, तुझे आई बाबा कुठे आहेत? यावर ती मनात दुःख आवरून म्हणाली, गावाच्या पाटलांच्या मळ्यात आई बाबा मजुरी करतात. सकाळी लवकर मळ्यात जातात. शाळेची घंटा वाजल्यावर आई मळ्यातून येते आणि बाबांसाठी भाकरी घेऊन जाते. तेव्हा सोबत यांना पण नेते. तेव्हा मला कळाले की लक्ष्मी ही शाळेत उशिरा का येते. घरातील झाडलोट, धुणी भांडी, स्वयंपाक हे सर्व तिलाच करावे लागत असे. घरच्या गरिबी परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अनेक संकटे येत होती, परंतु तिचा शिकण्याचा निर्धार पक्का होता. तिची खरीखुरी परिस्थिती सर्वांना कळाल्यावर वर्गातील सर्व मुले आणि शाळेतील शिक्षकांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचा ठाम निश्चय केला आणि शालेय गणवेश, काही वह्या, कंपास पेटी, दप्तर, पेना तिला मदत म्हणून दिल्या. खरोखरच ती खूप हुशार आणि एकपाठी होती. प्रथम सत्र परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळवला होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळेला सुरुवात झाली. सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस. वर्गात जेमतेम मुले उपस्थित होती. वर्गात प्रवेश केला आणि हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकानंतर एक मुले हजेरी देत होती. लक्ष्मी नाव उच्चारताच मी म्हटलं, येईल ती थोड्या वेळात. यावर तिची मैत्रीण म्हणाली,
ती येणार नाही. तिच्या घरचे सर्वजण गेले दुसरीकडे राहायला. मी म्हणालो, म्हणजे काय? मुलांना काही माहीत नव्हते म्हणून तिच्या व कुटुंबाविषयीची माहिती विचारणा गावातल्या लोकांना मोठ्या लोकांशी केली. विचारपूस मोठ्या लोकांशी केली असता गावाच्या पाटलांनी कामावरून कमी केल्यामुळे ते कामाच्या शोधात गेली आहेत दुसऱ्या गावाला, अशी माहिती मिळाली. तसा मी हताश झालो. मनात वाटलं की प्रजासत्ताक दिनी सारा गावकऱ्यात सक्षम तिचा सत्कार करावा आणि तिचं भविष्य घडवावं. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते. सत्र संपले. तिच्या नावापुढे सतत अनुपस्थित असा शेरा मारून त्या वर्षाच्या सारी पानं बांधल्या गेली. 10-12 वर्षानंतर आज तिची भेट झाली. त्या तिच्यासोबत झालेल्या बातचीतीमुळे मन विषण्ण झालं. ती सांगत होती, त्या दिवशी पाटलांकडे बाबा दिवाळी खरेदीसाठी पैसे मागायला गेले होते. परंतु पाटलांनी पैसे देण्याऐवजी बाबांवर चोरीचा आळ ठेवून पंचायत बसवली आणि आमचं घर क्षणभर सुद्धा तेथे थांबू नये असा पंचायतने निर्णय दिला. त्याच रात्री आम्ही तेथून निघालो आणि मिळेल तिथं काम करून राहू लागलो. या रस्त्यावरच माझी सोयरीक झाली. लग्न झालं आणि मुलंही जन्मली. सर, मला खूप शिकायचं होतं पण म्हणत ती डोळ्यातून पाणी आणू लागली. तिच्यासोबत माझेही डोळे पाणावले. ती फक्त नावाची लक्ष्मी होती. प्रत्यक्षात तिच्याकडे जर लक्ष्मी असती तर ती आज एका चांगल्या पदावर दिसली असती. आज देशात अशा कित्येक लक्ष्मी गरिबी व दारिद्र्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. त्यांच्याजवळ असलेली बुद्धिमत्ता त्यांनाही वापरता येत नाही ना. देशाच्या काही कामी येत नाही. यात तंद्रीत माझ्या शाळेचं गाव आहे. बसच्या घंटीने मी भानावर आलो. तसाच खाली उतरलो, शाळेत गेलो आणि चिमुरड्या मुलांसोबत खेळण्यात रंगून गेलो.